यांनी म्हटलंय दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। तर पुद्दुचेरीतली महत्त्वाची घडामोड आहे। पुद्दुचेरीत भाजप 2 डीएमके 2 काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे। तर पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस 8 जागी आघाडीवर आहे। तर पुद्दुचेरीत भाजप 2 डीएमके 2 आणि काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे। तर मागच्या वेळेला सुद्धा ऑल इंडिया एनआर काँग्रेस या ठिकाणी भाजप सोबत सत्तेत होती आणि भाजप 2 डीएमके 2 काँग्रेस एका जागी पुद्दुचेरीत आघाडीवर। कलानुसार 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर झालेला आहे। त्यामध्ये आहे पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ। तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार जाणार आणि भाजपचे येणार। तामिळनाडूमध्ये सत्ताधारी स्टॅलिन यांना मोठा झटका, ते आणि त्यांचे पुत्र पिछाडीवर आहेतच। मात्र टीव्हीकेनं या ठिकाणी मोठी बाजी मारली आहे। तर कलानुसार 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर आहे, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ। तर भाजप 173 जागांसह आघाडीवर आहे पश्चिम बंगालमध्ये, तर 112 जागांची आघाडी तृणमूलला मिळालेली आहे। जवळपास पश्चिम बंगालमध्ये 100 जागांचा फायदा या ठिकाणी भाजपला झालेला आहे। 100 जागा भाजपच्या या 5 वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये इथे वाढलेल्या आहेत। तमिळनाडूची ही आकडेवारी सत्ताधारी द्रमुक 54 जागांवर आघाडीवर आहे। तर डीएमके या ठिकाणी 67 आणि टीव्हीके या ठिकाणी 113 जागांवर आघाडीवर आणि सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे थलपती विजय याचा टीव्हीके 113 जागा घेऊन। केरळची ही आकडेवारी काँग्रेस आघाडी 96 जागांवर आघाडीवर, डावे 43 जागी आघाडीवर, भाजप एका जागेवर आघाडीवर। केरळमध्ये सुद्धा डाव्यांचे सत्ता उलथवत या ठिकाणी काँग्रेस सत्ता स्थापन करणार। तर आसाममध्ये आपण पाहतो की भाजपने सत्ता तर राखलीच, मात्र सगळ्यात मोठा आकडा भाजपचा 95 वर आणि काँग्रेस या ठिकाणी 28 वर आहे। आसाममध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करते आहे आणि हेमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तिथे भाजप पुन्हा एकदा सत्तेत होती असं दिसतं। टीएमसी 112 जागांसह आघाडीवर, भाजप 173 जागांसह आघाडीवर। पश्चिम बंगालमधला हा मोठा उलटफेर म्हणता येईल। तर बारामतीत सुनेत्रा पवार यांना आतापर्यंत 78,528 मतं मिळाली आहेत। तर बारामतीमध्ये नोटाला 153, बिचुकलेंना